सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची आज पुन्हा एकदा भेट घेतली। मतदार याद्यांच्या दुरुस्तीशिवाय निवडणुका नकोत अशी भूमिका यावेळी शिष्टमंडळाने घेतली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं, तर मतदार यादीमधील सुधारणेला पाठिंबा असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत राज ठाकरे काय म्हणाले ते पहा। निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याशिवाय काय काम आहे? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका। निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा। मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला कळवा। सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? ही जी काय त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता? राजकीय पक्षांना अंतिम मतदार यादी का दाखवत नाही? मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना। आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते। मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवले गेलेले आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता। जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे। आमचं तुमचं करू नका। आमचा निवडणूक आयोग एकच। सत्तेतील 3 पक्षांसाठी काम करताय का? 8 टर्म आमदार असलेले थोरात यंदा कसे पडले? 8 टर्म 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात लाखाने पडले, हे कसं शक्य? संगमनेरकरांच्या जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरातील थोरातांची असलेली दहशत असेल, दादागिरी असेल, याचा बिमोड करण्याचा पक्का निर्धार केला होता। त्यामुळं थोरातांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। या द्या, आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू। राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करताय असं दिसतंय। या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या निवडून आल्या 232, पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता। सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा, पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे? सन्नाटा कुठं आमच्याकडे का त्यांच्याकडे? मी तर म्हणालो ना की एकदम कन्फ्यूज झालेले आहेत सगळे लोक। आता निवडणुका पुढे ढकला म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही आहे। पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे, पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करतात। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल। त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता? एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत। हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, तेवढेच आता राहिलेले आहे। दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय? चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदाऱ्या आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही। या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को। त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे। मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत। कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं
आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत. इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही. तर मतदार यादीमधल्या घोळावरून जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलं. नालासोपारा मतदारसंघातल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीमध्ये 6 वेळा नाव असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांनी आणखी काही मतदारसंघातील उदाहरणं देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांनी सुद्धा एक मतदार यादी वाचत आयोगावर गंभीर आरोप केले. मतदार यादीमधल्या घोळावरून ठाकरे बंधू जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. जयंत पाटलांनी नालासोपारा मतदारसंघातल्या सुषमा गुप्ता नावाच्या मतदाराचं उदाहरण दिलं. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर निवडणूक आयोगानं हे नाव काढल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. आता ही सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी 3ला होतं 6ला गेलं. कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे पण अद्यापपर्यंत त्यांना माहित नाही की हे कापणे त्यांनी आधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं कसं काढलं कुणी काढलं. जयंत पाटलांनी निवडणूक आयोगावर आणखी काही आरोप केले आहेत. मुरबाडमध्ये 400 मतदारांचं घर आहे पण घर क्रमांक नाही. बडनेरा मतदारसंघात 450 मतदारांचं घर आहे पण घर क्रमांक 0 आहे. कामठी मतदारसंघात 867 मतदारांच्या घराला घर क्रमांकच नाही असे आरोप जयंत पाटील यांनी केले. राज ठाकरे यांनी सुद्धा एका मतदारसंघातली यादी वाचत निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट भाजपचे देवांग दवे चालवत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय. जयंत पाटील यांनी सुद्धा वेबसाईट दुसरंच कोणीतरी चालवत असल्याचा आरोप केला. जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांचे आरोप देवांग दवे यांनी मात्र फेटाळून लावले. निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी वेगळाच माणूस हाताळतो असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. यावर भाजपचे देवांग दवे निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये. देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे एडिशनचं पण आहे. एडिशन काय एडिशन वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच करायची घोळ असावा असा आमचा घोळ समज आहे. दरम्यान वडेट्टीवारांनी केलेले आरोप देवांग दवे यांनी फेटाळले आहेत. मला एक तुमची हे माहिती पाहिजे होती. तुमचे जे आरोप केले त्या आरोपावरती तुमची नेमकं प्रतिक्रिया काय? कारण असं सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतो की हे सगळे बिनबुड्याचे आरोप आहे. 2019 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ऑलरेडी ह्याच्यावर एक प्रेस घेऊन असाच काहीतरी आरोप करायचे प्रयत्न केलेले. त्यानंतर इलेक्शन कमिशनने चौकशी पण केली आणि त्या चौकशीमधून मला क्लीन चिट पण दिली. माझा इलेक्शन कमिशनचा काहीही संबंध नाही. फक्त कुठल्या ना कुठल्या प्रकारे पॉलिटिकल वादामध्ये वाद करायचे म्हणून माझं नाव तिकडे ओढण्यात येते.
राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांची नक्कल करण्यात आली। 2017 मध्ये अजितदादा तावातावाने बोलत होते असं राज ठाकरे म्हणाले। कुणी नक्कल केली म्हणून अंगाला भोक पडत नाहीत असं यावर अजित पवारांनी म्हटलं। मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो। निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे, कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही। खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते, त्यावेळेला खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावातावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी। असू दे बाबा, मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही। ते जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील। तर मुंबई एसटी बँकेमध्ये सदावर्ते आणि शिंदेच्या सेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी झाली। व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून एसटी बँकेच्या बैठकीमध्ये हाणामारी झाली। दोन्ही गटामधल्या संचालकांनी शर्ट फाटेपर्यंत एकमेकांना मारले। एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या मुंबईतल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली। गुणरत्न सदावर्तेंचा गट आणि शिंदेच्या शिवसेनेचा आनंदराव अडसूळ यांचा गट एकमेकांवर धावून गेले। दोन्ही गटातल्या संचालकांनी अगदी शर्ट फाटेपर्यंत हाणामारी केली। दरम्यान हाणामारीचं कारण होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग। सांगायचं आहे की संचालक मंडळाची बैठक आहे, यामध्ये कुणीही रेकॉर्डिंग करून बाहेर आउटपुट जाता कामा नये। बँकेच्या सत्ताधारी संचालकांवर विरोधी संचालकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आज व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून ही हाणामारी झाली। हाणामारीचा हा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचलाय। त्यांच्या माया बहिणीला धरल्यावर कपडे फाडलेत माझे सगळे, धरल्यावर येतील का वाचवायला? आज 25 जणीच्या तक्रारी आल्या की डायरेक्टर लोकांना आम्हाला एकटीला कॅबिन मध्ये बोलवून आमच्या सोबत चुकीचं कृत्य केलं म्हणून मराठा समाजाच्या मुलींच्या तक्रारी येतात। आज त्यांचे लग्न झालेले नाहीत, आयुष्य बरबाद। आपल्या बायका माया बहिणी कामाला जातात, कुठं त्यांच्या बरबाद होऊ द्यायचे का जीवना? मारहाण करणारे सदावर्तीचे जनसंघाचे कार्यकर्ते होते, त्यांचे नाव सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहे। नाव मी पोलीस स्टेशनमध्ये सांगेल, सर्वांची एफआयआर मध्ये फाडेल। हा भ्याड हल्ला पूर्वनियोजित कट होता माननीय। आता आमच्या संचालकांनी सांगितल्याप्रमाणे या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी कुठेतरी झालेली होती। ज्याप्रमाणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरांवर हल्ला झालेला होता, त्याच प्रकारचा हल्ल्याचा कट, त्याची सुद्धा सूत्र काल कुठेतरी झालेली असतीलच। बोनससाठी मागणी करत होतो त्यांना, तर त्यांनी वाद उद्भवला, शिवीगाळ केली, मला जातीवर बोलले, मारहाण केली आणि मला मुक्कामार भरपूर लागलाय। माझ्या हाताला बी मारलेला आहे त्यांनी खूप, त्यामुळे मी तक्रार द्यायला आज इथे आलेले ना। खरं तर सदावर्तेच्या गँगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्रीप्लॅन करून केलेला आहे, कारण या सभागृहामध्ये केवळ एसटी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं, परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत। तर 6 कोटींचा बक्षीस असलेल्या नक्षलवादी भूपती यांना आत्मसमर्पण केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं। भूपतीचं आत्मसमर्पण म्हणजे नक्षलवाद्यांचा कणा मोडला असं फडणवीसांनी म्हटलंय। गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीसह 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्करेन असं म्हणत भूपतीनं या संदर्भात अट ठेवली होती। हो, हे खरं आहे की त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर
आम्ही सरेंडर करू. माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे. भूपतीचं आत्मसमर्पण म्हणजे नक्षलवाद्यांचा कणा मोडल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. सोनू उर्फ भूपती या संपूर्ण दंडकारण काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही. तर मतदार यादीमधल्या घोळावरून जयंत पाटलांनी निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलं. नालासोपारा मतदारसंघातल्या सुषमा गुप्ता या महिलेचं मतदार यादीमध्ये 6 वेळा नाव असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांनी आणखी काही मतदारसंघातील उदाहरणं देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांनी सुद्धा एक मतदार यादी वाचत आयोगावर गंभीर आरोप केले. मतदार यादीमधल्या घोळावरून ठाकरे बंधू जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. जयंत पाटलांनी नालासोपारा मतदारसंघातल्या सुषमा गुप्ता नावाच्या मतदाराचं उदाहरण दिलं. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर निवडणूक आयोगानं हे नाव काढल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. आता ही सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं. कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहित नाही की हे काढणे. त्यांनी साधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. जयंत पाटलांनी निवडणूक आयोगावर आणखी काही आरोप केले आहेत. मुरबाडमध्ये 400 मतदारांचं घर आहे पण घर क्रमांक नाही. बडनेरा मतदारसंघात 450 मतदारांचं घर आहे पण घर क्रमांक 0 आहे. कामठी मतदारसंघात 867 मतदारांच्या घराला घर क्रमांकच नाही असे आरोप जयंत पाटील यांनी केले. राज ठाकरे यांनी सुद्धा एका मतदारसंघातली यादी वाचत निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व. नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट भाजपचे देवांग दवे चालवत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय. जयंत पाटील यांनी सुद्धा वेबसाईट दुसरंच कोणीतरी चालवत असल्याचा आरोप केला. जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांचे आरोप देवांग दवे यांनी मात्र फेटाळून लावले. निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी वेगळाच माणूस हाताळतो असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. यावर भाजपचे देवांग दवे निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये. देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी, त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे, एडिशनचं पण आहे. एडिशन काय एडिशन वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच करायची घोळ असावा असा आमचा गोड समज आहे. दरम्यान वडेट्टीवारांनी केलेले आरोप देवांग दवे यांनी फेटाळले आहेत. मला एक तुमची हे माहिती पाहिजे होती, तुमचे जे आरोप केले त्या आरोपावरती तुमची नेमकं प्रतिक्रिया काय? कारण असं सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतो की हे सगळे बिनबुड्याचे आरोप आहे. 2019 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ऑलरेडी ह्याच्यावर एक प्रेस घेऊन असाच काहीतरी आरोप करायचे प्रयत्न केलेले. त्यानंतर इलेक्शन कमिशनने चौकशी पण केली आणि त्या चौकशीमधून मला क्लीन चिट पण दिली. माझा इलेक्शन कमिशनचा काहीही संबंध नाही. फक्त कुठल्या ना कुठल्या प्रकारे पॉलिटिकल वादामध्ये वाद करायचे म्हणून माझं नाव तिकडे ओढण्यात येते.
राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांची नक्कल करण्यात आली. 2017 मध्ये अजितदादा तावातावाने बोलत होते असं राज ठाकरे म्हणाले. कोणी नक्कल केली म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत असं यावर अजित पवारांनी म्हटलं. मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. निवडणूक होणार, माओवादाचा जो उदय झाला याचा बॅकबोन, त्याचं ब्रेन, या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता. मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी गडचिरोली पोलीस आणि C60 दलाचे विशेष अभिनंदन केले. जवळपास 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोली पोलिसांना 1 कोटींचं बक्षीस जाहीर केले. हमारी पुलिस को, हमारी इंटेलिजेंस को, हमारी C60 को और एक बहुत अच्छा कार्य करने के लिए आज मैंने हमारे गडचिरोली पुलिस को 1 करोड़ रुपए का पुरस्कार जाहीर किया है. भूपती यांच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगड आणि तेलंगणातील टॉपचे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याची तयारी करत आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय.